नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। मी कोमल तुमचं स्वागत करत आहे कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे दीप अमावस्येचे महत्त्व आणि दीप अमावस्येची पूजा का करतात ते आणि या दिवशी मुलांना का ओवाळतात ते। तर चला पाहूया। सर्वप्रथम मी टपामध्ये पाणी घेतले। पाण्यामध्ये खडे मीठ आणि हळद टाकून मी फरशी पुसून घेतली, कारण याने घरातील नकारात्मकता नष्ट होते। तसेच आता इथे मी कणकेचे दिवे करण्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे गुळाच्या पाण्यामध्ये। तर आता मी इथे कणकेचे दिवे करून घेऊन उकडण्यासाठी ठेवत आहे। तर हिंदू धर्मातील आणि विशेषतः भारतातील सणवार हे यात वैविध्यता प्रकर्षाने दिसून येते। प्रत्येक महिन्यात त्या महिन्याला व महिन्यातील वातावरणाला अनुरूप असा सण आपण साजरा करतो। त्या महिन्याचे वैशिष्ट्य देखील खास असते। इतकेच नाही तर एक महिना संपून दुसरा महिना सुरू होताना देखील एक छोटासा सण असतोच किंवा काहीतरी दिनविशेष असते। आता दीप अमावस्येचेच पहा, श्रावण महिन्याची चाहूल देणारा आणि आषाढ महिन्याची सांगता होणारा दिवस म्हणून दीप अमावस्याला ओळखले जाते। दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या। आजच्या आधुनिक युगात या दिवसाला गटारी नावाने ओळखले जाते, हे आपले केवळ दुर्दैवच आहे। दीप अमावस्येपासून आषाढ महिना संपून श्रावणाची सुरुवात होते। सणाचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात दिव्यांच्या पूजेने अर्थात दीप अमावस्येने होते। दीप अमावस्येच्या दिवशी दिवे पूजन करून श्रावण महिन्याचे स्वागत लख प्रकाशात स्वागत केले जाते। तिमिरातून तेजाकडे जाण्याचा सल्ला देणारा हा सण मांगल्याचे प्रतीक आहे। आपण रोजच सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो। या दिव्याला दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावेत। तसेच या दिवशी देवही स्वच्छ करून उजळून घ्यावेत आणि पाटावरती रेशमी वस्त्र अंथरून दिव्यांची पूजा मांडण्यासाठी दिवे पाटावर ठेवावेत। तर आता इथे मी रांगोळी काढून घेतली। सर्वप्रथम रांगोळी काढून घेतलेली आहे। कोणत्याही पूजेची स्थापना हे गणपतीच्या स्थापनेने केली जाते, म्हणून इथे मी सर्वप्रथम गणपतीची स्थापना करून घेतलेली आहे। त्यानंतर मी दिवा स्थापन करण्यासाठी त्याच्या खाली तांदळाचे आसन तयार केलेले आहेत। तसेच मी प्रत्येक दिव्यांच्या खाली तांदळाचे आसन तयार करून दिवे ठेवलेले आहेत। आपल्या संस्कृतीत या दिव्यांना विशेष असे महत्त्व आहे। मांगल्य, समृद्धी, तेज, प्रकाश आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेने दीपपूजन केले जाते। तर दीप अमावस्येचे महत्त्वही असे सांगितले जाते की दीप अमावस्येच्या दिवशी शंकर, पार्वती आणि त्यांचा पुत्र कार्तिकेय या तिघांची पूजा केली जाते। अनेक लोक या दिवशी शंकर भगवानासाठी उपवास देखील ठेवतात, व्रतही करतात। तशी देखील जुनी परंपरा आहे। काही ठिकाणी तर आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला काही महिला 108 प्रदक्षिणा देखील करतात। या दिवशी पितरांची पूजा केली जाते, त्यांना तर्पण दिले जाते, तसेच त्यांना पुरणाचा नैवेद्य देखील दाखवला जातो। अतिशय प्रसिद्ध असलेल्या गरुड पुराणाच्या मते आषाढ अमावस्या हे व्रत जे लोक करतात, पूजा करतात, दान करतात, त्यांना अनेक प्रकारच्या दोषातून मुक्तता मिळते। तसेच या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान देखील करणे शुभ मानले जाते। दीप अमावस्येच्या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू, तुळशी आदी झाडांची रोपटी देखील लावली जाते। तसेच माशांना पिठाचे गोळे देखील खायला दिले जातात। तसेच दीप अमावस्येच्या दिवशी सायंकाळी शुभं करोती ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर लहान मुलांना ओवाळण्याची देखील प्रथा आहे, कारण घरातील इडापिडा टळून अज्ञानाचा विनाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा असा ओवाळण्यामागचा हेतू असतो। तसेच लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभो हे देखील ह्यामागचे कारण आहे। तसेच दीपपूजनाची कथा देखील आहे। एक नगर होते, तिथे एक राजा होता, त्याला एक सून होती। तिने एके दिवशी घरातील एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ आणला आणि आपल्यावरील प्रभाव टाळला। इकडे उंदराने आपल्यावर उगाचच आळ घेतला म्हणून तिचा सूड घेण्याचे ठरवले। सर्वांनी मिळून एके रात्री तिची चोळी पाहुण्याच्या दालनात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली। सासू सासरे आणि दिराने निंदा केली, घरातून तिला घालवून दिले। तसेच तिचा रोजचा नियम असे की रोज दिवे घासावेत, तेलवत करावे आणि स्वतः प्रज्वलित करावे। खडी साखरेने त्यांच्या ज्योती सारवाव्यात। दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा। तिला घरातून घालवल्यानंतर तिचा हा नियम मात्र खंडित झाला। पुढे कालांतराने दिव्याच्या अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता। एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला। तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला। आपले सर्व गावातील दिवे झाडावर येऊन बसले आहेत, एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आहेत। कोणाच्या घरी काय केले, कोणी कशी पूजा केली असे वगैरे एकमेकांना गोष्टी सांगणे सुरू होत्या। सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। त्यामागून राजाच्या घरातील दिवा सांगू लागला की
की बाबांनो माझं काही सांगू नका, यंदा माझ्या काय हातमागे कोणी नाही. मी दरवर्षी दिव्यात मुख्य असायचो, माझा थाटमाट जास्त व्हायचा. यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतके म्हटल्यानंतर त्याला साऱ्या दिव्यांनी विचारले, असे होण्याचे कारण काय? मग दिव्याने त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार सांगण्यास विस्तृतपणे सुरुवात केली. तो प्रकार सर्व राजाने श्रवण केला. त्यात आपल्या सुनेची काही चूक नाही, काही अपराध नाही अशी त्याची खात्री पटली. घरी आला त्या दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल चौकशी केली. तिला मेना पाठवून माघारी आणले. झाल्या प्रकाराबाबत तिची क्षमा मागितली. साऱ्या घरात तिला मुख्य ठरवले. तिला दिवा पावला. जसा तिच्यावरील आळ टळला तसा तुमच्या आमच्यावरील आळ टळावा. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर अशा प्रकारे इथे सर्व दिवे लावून झाल्यानंतर मी धूप लावण्यासाठी घेत आहे. आता धूप लावून झाल्यानंतर मी सर्वप्रथम आरती करून घेणार आहे. आता इथे सर्व देवांना ओवाळून झाल्यानंतर जो श्लोक म्हणायचा असतो तो आता अशा प्रकारे. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोतीहार दिव्याला देखून नमस्कार. तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान्रात. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीप हरतो मे पाप संध्या दीप नमस्तुते. आदिराजा महाराजा वनराजा वनस्पती इष्टदर्शन इष्टन्न शत्रुनाच पराभवम. मूले तू परब्रह्मरूपाय मध्ये विष्णुरूपिण अग्रंथ शिवरूपाय अश्वेत्थ्याय नमो नमः. अशा प्रकारे दिव्यांची प्रार्थना बोलून झाल्यानंतर मी ते कणकेचे दिवे लावण्यासाठी घेतलेले आहेत. आता हे कणकेचे दिव्यांमध्ये मी ज्या तूप आरती आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि त्या तूप आरती लावून मी दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत. आता इथे अशा प्रकारे मी सर्वप्रथम आपल्या कणकेच्या दिव्यांनी सर्व दिव्यांना ओवाळायचे. आज दिव्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो हा. तर आता इथे मी सर्व दिव्यांना ओवाळून घेतल्यानंतर दिव्याचे ताटही तिथे ठेवलेले आहे आणि प्रार्थना म्हणून घेतलेली आहे.
तर तुम्हाला माझी दीप अमावस्येची दिव्यांची आवाज कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जर माझी पूजा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग बाय।